त्यांनी असं करायलाच नव्हतं पाहिजे. मी कशात नव्हते, माझा मुलगा पण कशात नव्हता. मोठ्यांची भांडण होती, मोठ्यांनी सोडवायची होती. जसं तो मोडला ना तसंच फारिक त्यावरती. सर माझा भाऊ कशातच नव्हता. आत्ता जसं की सोमनाथ गायकवाडच्या टोळीने त्यांचा जो निखिल आखाडे भाऊ गेला, त्यांचा बदला घेण्यासाठी त्यांनी आमच्या मामाला वनराज चांदेकरला मारलं. तर त्याच्यामध्ये माझ्या आई वडिलांसकट माझ्या दोन्ही काकांची नावं आली. माझा निम्म जीव तिथेच खचला होता की माझे 4 लोक गेले. त्यातून पण आम्ही उभं होतो वर्षभरात की ठीक आहे, असतील मोठ्यांची भांडणं ती त्यांच्याकडं, पण आता आपल्याला आपल्या कुटुंबासाठी उभं राहायचंय. एवढं सगळं करताना आम्ही आमचं करून खात होतो. अण्णांसंग आम्ही कधी वरमान उचलून बोललो पण नाही, त्यांना आम्ही आजपर्यंत रिस्पेक्टच दिलाय. तुम्ही विचारू शकता बाहेर, पण तरी पण त्यांनी माझ्या भावाचं असं केलं सर. दोन टोळ्यांमधला वाद यापूर्वी महाराष्ट्राने अनेकदा पाहिला आहे. गुन्हेगारांनी एकमेकांना गोळ्या घालणं, त्यांची निर्गुण हत्या करणं हे देखील महाराष्ट्राने अनेक वेळा पाहिलं आहे, अनुभवलं आहे. पुण्यात देखील अशा घटना अनेकदा घडलेल्या आहेत. परंतु गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नानापेठेमध्ये जो खून झाला, अवघ्या 19 वर्षाच्या मुलाला गोळ्या घालण्यात आल्या आणि याचं कारण होतं, तू जर का माझ्या मुलाला मारला असेल तर मी देखील तुझ्या मुलाला मारू, असं म्हणत एका आजोबांनी जे आहे ते आपल्याच नातवाला गोळ्या घातल्या. अशी आरोपी म्हणून बंडू आंदेकर, जे की पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्रामधलं एक मोठं नाव आहे, त्यांच्यावरती आरोप दाखल करण्यात आले आणि त्यांना देखील आता अटक करण्यात आलेली आहे. आपण त्या सगळ्या कुटुंबासोबत आहोत. आयुष उर्फ गोविंद कोमकर असं या तरुणाचं नाव, आणि त्याच्या घरामध्ये आपण आत्ता आहोत. आणि ज्या आर्नवला तो घ्यायला गेलेला होता तो आर्नव आपल्यासोबत आहे. त्यांची आई कल्याणी कोमकर, त्यांची बहीण अक्षता कोमकर आणि सगळं कुटुंब जे आहे ते आपल्यासोबत आहे. कशा पद्धतीने ही सगळी घटना घडलेली आहे हे आपण जाणून घेणार आहोत. मी पहिल्यांदा तर तुमच्याकडे येतो की असं काही घडेल असं कधीही कल्पना केलेली नव्हती, आणि आपल्याच कुटुंबातील आपल्याच वडिलांकडून आपल्याच मुलाचं अशा पद्धतीने केलं गेलं आहे. प्रथम खूपच अनपेक्षित होतं सगळं. मला वाटलंच नव्हतं की माझी लोक अशी करतील. मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. ते असे करूच शकले कसे तेच मला कळलं नाही. त्यांचं हृदय आहे का काय, त्यांनी असं करायलाच नव्हतं पाहिजे. मी कशात नव्हते, माझा मुलगा पण कशात नव्हता. मोठ्यांची भांडण होती, मोठ्यांनी सोडवायची होती. एका आईचं काळीज आहे, म्हणजे प्रत्येक आईला वाटतं की आपला मुलगा जो आहे तो आपल्याबरोबर असावा. अशा पद्धतीने गोळ्या घातल्यानंतर त्यांची ही भावना व्यक्त केली जाते. पण असं सांगितलं जातं आहे की बंडू आंदेकरांनी यापूर्वीच असा सापळा रचला होता. त्यांच्याकडून काय असे इनपुट्स होते की ते तुमच्या घरापर्यंत येऊन हल्ला करतील, तुम्हाला सांगितलं होतं पोलिसांनी किंवा इतर कोणी? नाही, तसं काहीच नाही. फक्त असं म्हणजे धोका होता हे माहिती होतं. पण ह्याच्या पप्पांनी पण सोमू भाऊचं, वनराज आंदेकरांचं काहीच केलेलं नाही आहे. ते कुठल्या व्हिडिओत दिसले का काय, कशावरनं त्यांच्यावर आरोप लावला, काहीच नाही. तरी ते 1 वर्ष शिक्षा भोगत आहेत. मग एवढं सगळं सहन करूनसुद्धाही आमच्या मुलाला पण त्रास दिला त्यांनी. ते पण असा त्रास की त्याचं आयुष्यच उद्ध्वस्त केलं. काय मिळालं ह्यातनं त्यांना? आणि ते त्यांचे आजोबा आहेत, परत घरातले सगळे नातेवाईक, त्यांनीच त्याला सांभाळले. तो लहान असताना तिकडेच होता. मग कसं एवढं केलं मलाच कळालं नाही. हे असं कसं, ही लोक आहेत का कोण आहेत? माझीच लोक असून मलाच आता लाज वाटते मी त्यांच्या घरात जन्मले. खरंच मी एखाद्या गरिबांच्या घरात जन्मला असते तर बरं झालं असतं. माझ्याच मुलाला नाही राहून दिलं त्यांनी. गणेश कोमकरांवर काही दिवसांपूर्वी आरोप केले गेले. गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड आणि इतर काही जणांनी मिळून वनराज आंदेकरांचा खून केला. या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून ते अजूनही शिक्षा भोगत आहेत. म्हणजे त्यांच्यावरती आरोप निश्चित झालेले नाही आहे, पण ते अजूनही तुरुंगामध्ये आहेत, कोर्टामध्ये हे सगळं चालू आहे. तर या सगळ्या प्रकरणामुळे गणेश कोमकरांवरचा बदला घेण्यासाठी हे सगळं केलेलं आहे, आणि हे सगळं बंडू अण्णांनी केलेलं आहे असं आपल्याला म्हणणं आहे. हो, आणि दुसरं कोण? आमचं कोणाशीच वाकडं नाही आहे सर. आम्ही कोणाशीच म्हणजे आमच्या घरातल्यांशी आम्ही कधी वाईट बोललो नाही किंवा काही नाही. तर बाहेरचे कसे, आमच्या बिल्डिंगमधल्यांना वगैरे रस्त्यावरच्या लोकांना विचारा की आमची कधी कोणासोबत भांडणं आहेत का.
आणि ते वकील म्हणतायत की आमच्यावर गुन्हे आहेत. कसले गुन्हे? आम्ही ह्यात नाहीच आहे कशात. आम्हाला बळणीच ओढतायत गुन्हेगारी क्षेत्रात. म्हणजे असं नाही. चांगल्या माणसांनी गुन्हेगारी करावी अशी लोकांची इच्छा आहे का? गणेश कोमकर आणि सोमनाथ गायकवाड मित्र होते, ते कशामध्ये पार्टनर होते आणि त्यांना वाटत होतं की बंडू आंदेकरांचा जो सगळा व्यवसाय आहे तो आता कदाचित तुमच्याकडे यावा, गणेश कोमकरांकडे यावा, त्यांचे जे काही व्यवहार चाललेले आहेत ते कोमकरांकडे यावेत आणि त्यातून हे सगळं टोळी युद्ध पेटलं. सोमनाथ गायकवाड गणेश कोमकरांशी जाऊन मिळाला. गणेश कोमकर आणि सोमनाथ गायकवाड या दोघांनी मिळून हा सगळा ट्रॅप रचून वनराज आंदेकरांची हत्या झाली. ह्याचा शेवट त्यांनी असा केला आहे. हो, आता असंच म्हणावं लागेल. पण आमचा ह्यात काही संबंध नाही. आम्ही कशात दिसलो पण नाही व्हिडिओत. तरी कोण दिसतंय आमच्या घरातलं? कोणीच नाही. उगाच हे आम्हालाच बळणीच ह्यात ओढलं जाते. आणि आमच्या ह्याच्यात ते लहान मुलाचा, निष्पाप मुलाचा बळी घेतलाय सर. त्याचं काय होतं? काहीच नव्हतं. आयुष्यच जगला नव्हता तो. 19 वर्षाचा. आत्ता त्याचा नोव्हेंबरमध्ये बड्डे होता, 20 तारखेला. त्यामध्ये तथ्य किती आहे माहीत नाही, पण जी चर्चा 2 दिवसापासून सुरू आहे सोशल मीडियावरती, तर बंडू आंदेकरांचं एक मत सांगितलं जातं आहे की जेव्हा त्यांना पकडलं त्यापूर्वी त्यांनी सांगितलं की मी माझ्या नातवाचा खून कशाला करू, माझा तो जीव होता, त्याच्यावर जीव होता माझ्यावर, मी त्याचा खून कशाला करू, मी हा खून केलेला नाही आहे, मी असं काही केलेलं नाही. हो, मग असं होतं ना. मग त्यांनी यायचं ना त्यांना कळाल्यावर. आणि ती मुलं ज्यांनी मारलं, तो कोण, अमन पठाण आणि यश पाटील, ती त्यांच्याबरोबरच कशी सापडली? आणि ती त्यांच्या तिकडची मुलं आहेत, तिकडंच राहतात ती. आणि गोविंदाबरोबर त्यांची पण कधीच भांडणं झाली नाही किंवा बाचाबाची झाली नाही. मग ती मुलं अशी करूच कशी शकतात? ही आंदेकरांचीच मुलं आहेत ना. मग त्यांनी असं केलंच कसं? आणि तुम्ही म्हणताय की मी असं माझ्या नातवाचा खून करू शकत नाही. नातवाचं एवढं कळलं असताना देखील तुम्ही आले नाही, म्हणजे का आले नाही? का घाबरले? मग तुमच्यावरच येतं ना सगळं. त्यावेळेस हा सगळा ट्रॅप लागला होता, त्यावेळेस गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला हा सगळा प्रकार घडला. त्याच्या अगोदर 5-6 दिवस अगोदर गणेशोत्सवामध्ये असं काहीतरी होईल, म्हणजे 1 सप्टेंबरला वनराज आंदेकरांची हत्या होऊन 1 वर्ष पूर्ण होत होतं. त्या काळामध्ये हे सगळं केलं जाईल अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती होती. आणि त्याचा एक पुरावा म्हणून दत्ता काळे नावाचा इसम जो आहे तो आंबेगावमध्ये त्याला अटक करण्यात आली. आणि त्यानंतर जे आहे ती 2-4 नावं या सगळ्यामध्ये संबंधित होती. त्यामध्ये अमन पठाण होता किंवा इतर जण जे आहेत त्या सगळ्या संबंधीमध्ये कटामध्ये असतील असं सांगितलं होतं. तरी देखील तुम्हाला समजलं नाही का की दत्ता काळेला तिथं पकडलं आहे, तो सोमनाथ गायकवाडच्या घरची रेकी करतो आहे, किंवा तुम्हाला असे काही पोलिसांनी सांगितलं होतं का की कदाचित तुमच्या घरापर्यंत ते सुद्धा पोहोचू शकतात? कारण का सोमनाथ गायकवाड मेन टार्गेट असेल, नंतर गणेश कोमकर यांची फॅमिली टार्गेट असेल, असं काही तुम्हाला सांगितलं गेलं होतं का पोलिसांकडून? असं काय? नाही, पोलिसांनी नव्हतं सांगितलं, पण आम्हाला वाटत होतं कुठंतरी. त्यामुळे आम्ही आमच्या पोरांना पण बाहेर नव्हतो सोडत. फक्त तो याला शाळेत आण, शाळेत सोड, क्लासला आण, क्लासला सोड. आणि क्लास एडीकेम चौकातच. म्हटलं चौकातल्या चौकात भीती नसती, पोलिस असतात. पण तेव्हा कोणीच नव्हतं. आणि पार ते बिल्डिंगमध्ये पार्किंगमध्ये येऊन तो बिचारा 5 मिनटात घरी आला असता. ते पण गणपतीचा हार घ्यायला गेलता आणि ह्याला घेऊन आला. तेवढ्यात त्याच्यावर अचानकच त्याला पण बिचारायला कळालं नसेल. त्याला वाटलं असेल की आपण लगेच घरी पोहोचेल. पण घरी माझा मुलगा आला नाही डायरेक्ट. आणि मी खाली जास्तोपर्यंत त्याने जीव पण सोडला होता. इकडेच गोळी मारली होती त्याने. पण काय त्याचं कशातच काही नव्हतं. मग त्याला का घ्यायचं, ह्यात का ओढायचं, मी तेच म्हणते. मोठ्यांची भांडणं मोठे करा. आणि बदला, हा कसला बदला झाला? हा बदला नाहीच म्हणत त्याला. हे बांगड्या घालून करणाऱ्यांचं पण काम आहे. हे कोणीही करू शकतं. हे काय म्हणजे मला काही कळालंच नाही. त्या मुलाने काही केलं नाही, तर बळानेच त्याचा जीव घेतला. त्याचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आणि ते आमच्या घराची पण रोनक तोच होता. उगीच त्याला हे केलं. पण यापूर्वीसुद्धा असं म्हणलं जायचं की बंडू आंदेकर म्हणजे अनेकदा त्यांना मोक्कामध्ये किंवा तडीपार ते असतानासुद्धा, बाहेर असताना ते टोळी चालवत होते. हा सगळा सापळा, तर तुम्ही त्यांच्या घरामध्ये जन्माला आला, तुम्ही त्यांच्या घरामध्ये सगळं पाहिलेलं आहे, बंडू अण्णांचा तुम्ही चांगलं ओळखता. हा सगळा कट बंडू अण्णांनी आखला असेल असं तुम्हाला वाटतंय का? आणि कशा माध्यमातून ते आखला असेल, किंवा आता यातून ते काय करू शकतील? त्यांनी हा प्लॅन आधीच केला असेल. आणि मी का घरातल्यांची नावं दिलीत? कारण का हा प्लॅन त्यांच्याच घरात झाला. सगळ्या घरातल्यांना माहिती असूनसुद्धा कोणीच काही सांगितलं नाही. एवढा तो सगळ्यांचा
लाडका होता पहिला, आणि आता आम्ही फक्त बोलत नव्हतो तर आमच्यात काही भांडणं नव्हती, माझ्यात नाही, माझ्या मुलांची नाही, ह्यांची होती ते त्यांचा प्रश्न. पण एवढं मुलाचं जीव घेण्या इतपत चाललं आहे तुमच्या घरात, तुम्ही कोणी एकाने पण कल्पना दिली नाही. सगळे त्याचे मावशी, मामा, भाऊ, परत लक्ष्मी आंदेकर, ती त्याची आजी होती, तिने पण त्याला सांभाळले, पण तिने पण नाही सांगितलं, कोणीच नाही सांगितलं. मग काय उपयोग ह्या घरातल्यांचा? म्हणून मी सगळ्यांची नावं घेतली, सगळ्यांना माहिती होतं हे. मास्टर माइंड बंडू आंदेकर आहेत. हो, काय कारवाई त्यांच्यावरती झाली पाहिजे? त्यांना आता मी सांगते, त्यांनी आम्हाला घरातल्यांना सोडलं नाही, काही केलं नसताना त्यांनी माझ्या मुलाचा बळी घेतला, त्यांच्या नातवाचा. त्यांना खरंच मरस तोपर्यंत कोणालाही बाहेर सोडता कामा नाही, कारण का आम्हाला बघितलं नाही तर बाहेरच्यांना कधी ते बघतील. ते असेच करत राहणार आयुष्यभर, हेच चालत राहणार. तर मला हे नको आहे. आम्हाला उगाच ह्यात ओढलं गेलं आहे, तसं दुसऱ्यांचे पण हाल नका करूत. आता बास, तुम्ही जगा तुमचं आत आणि बाकीच्यांना जगून द्या. एवढंच मी पोलिसांना पण हीच विनंती केली की त्यांना आता सोडूच नका मरस तोपर्यंत. मला असं वाटलं पण नाही की माझे वडील असे करतील, आणि मी आजपर्यंत कधीच त्यांचा वाईट विचार केला नव्हता. मी अजून पण म्हणायचे जाऊन दे, झालं असेल नाही का, माझ्या नवऱ्यावर संशय घेतला, त्यांच्या मुलाचं त्यांनी असं बघितलं, पण शेवटी मला काय दिलं, मला पण तीच वेदना दिली त्यांनी, आणि काही केलं नसताना. याचं मला खूप दुःख होतं. म्हणजे तुम्ही सातत्याने सांगताय की काही केलं नसताना, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे, ठामपणे म्हणायचं आहे की वनराज आंदेकर हत्ये प्रकरणामध्ये गणेश कोमकरांचा काही संबंध नाही. ते या सोमनाथ गायकवाड यांच्या टोळीमध्ये किंवा इतर जे काही त्यांच्यासोबत होते त्यांच्याशी तुमचा काही संबंध नाही? नाही नाही, बिलकुलच नाही. आणि तेव्हा सोमनाथ गायकवाड आणि त्यांच्या टोळीने पण हे कबूल केलं, पण पोलिसांनी ती जबानी समोर येऊनच दिली नाही. म्हणजे पोलिसांना की कोमकरांचा ह्यात काही संबंध नाही आहे म्हणून ती 15 दिवसात त्यांनी कबूल केलं, पण पोलिसांनी ही व्हिडिओ व्हायरल केलीच नाही, समोर येऊनच दिलं नाही. सगळे पोलीस, अर्धे पोलीस त्यांचे असूच शकतात, त्यांनी पैसे देऊनच केले हे सगळं. बंडू अण्णांना माहिती आहे ना, बंडू अण्णा इतके वर्ष हे सगळं करतायत, त्यांना कळत असेल ना मग वनराजच्या हत्येमागे कोण आहे कोण नाही, हे सगळं गैरसमजातून थोडीच एवढं सगळं बंडू अण्णा करतील. हो, मग मी तेच म्हणते, त्यांनी बळानेच ओढलंय. ते माझ्या बहिणीचं प्रॉपर्टीचं काय ते वाद होता त्यांच्याबरोबर, म्हणून बळानेच ओढलंय ह्यात आम्हाला, आमचं काही नाही. साधारणतः तिकडेच येणार होतो मी की इतके दिवस सगळं छान चाललं असेल ना, आता तुमचं लग्न झाल्यापासून गणेश कोमकर असेल, बंडू अण्णा असतील, एकत्रित होते. अगदी तुम्ही मगाशी सांगितलं की आयुष्य जन्माच्या वेळेस सुद्धा ते बाहेर असताना त्यांनी नाव गोविंदा ठेवायचं ठरवलं बालाजीला असताना. तर मग हे सगळं कधी फिसकटलं तुमच्यामध्ये आणि कशामुळे फिसकटलं की इतक्या टोकाला आता हे पोचलं आहे की त्यांचा मुलगा देखील नाही आहे आणि तुमचा मुलगा देखील नाही आहे? मग मी तेच म्हणते, प्रॉपर्टी माझ्या बहिणीने मागितली होती. प्रॉपर्टी म्हणजे काय, ते हडपसरचं घर तिच्या नावावर होतं, बद्दूरकर आत्ता जिकडे राहतात ते, त्या घरापासनं तिच्या नावावर ते आई अण्णांनी घर केलं, तर ते घर ती द्या म्हटली. मग त्यांचं काय झालं, मी ह्यांच्यात नव्हते जास्त, मला काय माहितीच नाही. मग अण्णा म्हटले की कृष्णा आल्यावर बघू. कृष्णा तेव्हा आत होता, पण तेव्हा ही पण गेली नाही त्यांच्याकडं मागायला, त्यांनी पण काही दिलं नाही. त्याच्यामुळे हे पेटतच गेलं असं झालं ते. अगदी. पण ज्यावेळेस हे सगळं प्रकरण घडलं त्यावेळेस ह्याला आणायला, अर्णवला आणायला तो गेला होता. नेमकं तू काय पाहिलंस त्यावेळेस, नेमकं काय झालं होतं आणि तुला असं काय वाटलं होतं का कधी गाडीवरून येताना त्या क्षणाला की कोणतरी पाठीमागे आहे, कोणतरी बघतंय किंवा काहीतरी आहे, असं काही वाटलं, तुला अंदाज आला होता? नाही, म्हणजे नाही का, जेव्हा पण मी म्हणजे नाही का तो जेव्हा मला आणतो आणि जेव्हा पण मी बसतो गाडीवरती, तेव्हा मी म्हणजे माझी नजर असते म्हणजे मागं साडलं, तेव्हा नाही का, तर तेव्हा पण कोणच नव्हतं. तर आम्ही आलो म्हणजे आमच्या पार्किंगमध्ये, आणि जसं आलो ना तसं मागून पहिले ते दोन पोरं नाही का पळत आले, आणि त्या एका पोराच्या ऑलरेडी हातात बंदूक काढलेली आणि एकाच्या म्हणजे खिशाचं होते, ओपनच होती. आणि जसं मी उतरलो ते 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 त्या मागं येऊन थांबले, आणि जसं तो मोडला ना तसंच फायरिंग केलं त्यावरती. म्हणजे त्याला काय बोलून पण नाही दिलं आणि ते पण काय नाही बोलले. तुझ्याकडे ते आलीच नाही, म्हणजे त्याला त्यांचं टार्गेट फक्त त्याच्याकडे होतं, तुझ्याकडे आली नाहीत ते अजिबात, तू निघून आला? नाही, म्हणजे मी त्यावेळेस होतो आणि त्यापर्यंत मी शेजारीच होतो म्हणजे. अच्छा.
तर हा सगळं आपण पाहतोय, हे सगळेजण ऐकतोय. आपण अक्षदाकडे पण जाऊ. अक्षदाचं देखील काय म्हणणं आहे या सगळ्यावरती ऐकून घेऊ. कारण का अनेक दिवस तो देखील आंदेकरांच्या अंगाखांद्यावरती खेळलेली आहेस आणि आपल्याच घरच्यांकडून आपल्याच भावाबद्दल असं काही होणं हे कुठल्याच बहिणीला हे होणारं नाही आहे. तुझी काय भावना आहे ह्या सगळ्यामध्ये? तुला काय सांगायचं आहे? सर, माझा भाऊ कशातच नव्हता. आत्ता जसं की सोमनाथ गायकवाडच्या टोळीने त्यांचा जो निखिल आखाडे भाऊ गेला, त्यांचा बदला घेण्यासाठी त्यांनी आमच्या मामाला वनराज चांदेकरला मारलं. तर त्याच्यामध्ये माझ्या आईवडिलांसकट माझ्या दोन्ही काकांची नावं आली. माझा निम्म जीव तिथेच खचला होता की माझे 4 लोक गेले. त्यातून पण आम्ही उभं होतो वर्षभरात की ठीक आहे, असतील मोठ्यांची भांडणं ती त्यांच्याकडं, पण आता आपल्याला आपल्या कुटुंबासाठी उभं राहायचं आहे. एवढं सगळं करताना आम्ही आमचं करून खात होतो. अण्णांसंग आम्ही कधी वरमान उचलून बोललो पण नाही, त्यांना आम्ही आजपर्यंत रिस्पेक्टच दिलाय. तुम्ही विचारू शकता बाहेर. पण तरी पण त्यांनी माझ्या भावाचं असं केलं सर. आणि आत्ता हिच्याबरोबर तोच असायचा. हे दोघंच कोर्टाची कामं वगैरे बघायचे सगळे. म्हणजे थोडक्यात प्रेक्षकांना थोडंसं सांगतो की अक्षदा कोमकर ही आयुषची चुलत बहीण आहे. कल्याणी कोमकर आणि संजीवनी कोमकर गायत नाही, ह्यांच्या आईचं नाव संजीवनी कोमकर. तुम्ही दोघी सख्या बहिणी. बंडू आंदेकरांच्या ह्या दोन्ही मुली ज्या आहेत त्या सख्या भावांना दिलेल्या आहेत. गणेश कोमकर आणि जयंत कोमकर या सख्या भावांना त्या दिलेल्या आहेत. आणि आता गणेश कोमकरसुद्धा आतमध्ये आहे, जयंत कोमकर, इतर लोक आहेत. त्यामुळे अक्षदा कोमकर आणि तिचा बहीण आणखी एक, त्या दोघीही इथंच राहत होत्या, याच घरात राहत होत्या. मावशीकडे त्या राहत होत्या. आणि ह्या सगळ्यामध्ये आयुष जो आहे तो घराचा कणा बनलेला होता. कारण का सगळे घरातले महत्त्वाचे लोक जे आहेत ते वनराज आंदेकर प्रकरणामध्ये ऑलरेडी तुरुंगामध्ये आहेत. त्यांची शिक्षा जी आहे अजून कोर्टामध्ये प्रकरण सुरू आहे, त्यांना न्यायालयीन कोठडी अजून देखील आहे. त्यामुळे हे सगळेजण जे आहेत त्यांना सांभाळणारा हा आयुष होता. आणि याच आयुषचा खून जो आहे तो त्यांनी केलेला आहे. मला आता शेवटाकडे यायचं या सगळ्याचा. हे कुठे थांबेल असं तुम्हाला वाटतं हे सगळं? कारण का ज्यावेळेस वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती त्यावेळेस आपण माध्यम म्हणून बंडू अण्णांना विचारलं होतं की तुमचा मुलगा गेला, तुम्ही जे पेरलं ते उगवलं. तेव्हा बंडू अण्णा म्हणले होते की मी आता बदला घेणार नाही, माझं वय आता 70 झाले, मी आता काही करणार नाही. कारण का इतर गोष्टी काही काही त्यांनी सांगितल्या, पण मी आता असं काही करणार नाही असे म्हणले होते. पण आता पुन्हा पुढचा अंक जो आहे तो आलेला पाहायला मिळतो. हो, मग मी हेच म्हणते ना, म्हणूनच त्यांना आता पकडले तर सोडावं नाही हीच माझी इच्छा आहे. आणि हेच केल्याने सगळं थांबणार आहे. नाही तर ते परत 6 महिन्यांनी येणार, परत असंच काहीतरी करून परत आत जाणार. आणि त्यांच्याकडे एवढे पोलीस वगैरे ते वकील पण पैसे देऊनच सगळं खेळ खेळत आहेत. ते पैसे देऊन लगेच बाहेर पण येतात ते. त्यामुळे त्यांना सोडूच नका, माझी हीच विनंती आहे. आता आम्ही भोगलं आहे ते दुसऱ्यांनी भोगू नये असं मला वाटतं. पण तुम्ही हे गणेश कोमकरांना पण सांगणार की आता आपला मुलगा गेला आहे, आपण आता ह्या क्षेत्र असेल किंवा या क्षेत्रातून थोडंसं लांब जाऊन आपण नव्याने वेगळं काही सुरुवात करावी, असं काय करणार की पुन्हा तेच पाहायला? नाही, मी सांगणार ना त्यांना. कारण का आम्हाला ह्यात उतरायचंच नाही आहे. ह्यात उतरून कोणाचं भलं झालं आहे आणि कोणाचं चांगलं झालं आहे. आमची पोरं बाळ आहेत ते पण पुन्हा मग तेच करणार, आम्ही नाहीच काही करणार ह्यात. मी तेच सांगणार आहे त्यांना. आणि आम्ही थांबतोय पण किती, आम्ही काही करत नाही आहे, पण ही लोक बळानेच आम्हाला त्यात ओढत आहेत. पोलीस वगैरे त्यांनी कारवाई करतायत, पोलिसांचं कारवाई कसं चालू आहे? तुम्ही जबाब दिलेले आहेत, सगळे आरोपी अटकेत आहेत का? आणि त्यांना काय सांगू इच्छिता, महाराष्ट्रातील लोकांना काय सांगू इच्छिता या सगळ्यामध्ये? सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आत्ता सोशल मीडिया असेल किंवा बाहेर चर्चा असेल की कोमकर टोळी, आंदेकर टोळी, तर कोमकर टोळी नावाचा प्रकारच नाही अस्तित्वात. तुम्ही बघू शकता आमच्याकडे सगळी लहान लहान मुलं आहे आणि आमची सगळी करती लोक यांनी गेल्या वर्षी जेलमध्ये पाठवले. तर कोमकरांचा आणि आंदेकरांचे जे काही वाद होते ते घरातल्या घरात होते. आंदेकर टोळी आहे खूप वर्षापासून, ते सगळ्यांना माहिती. पण आमचा आणि गुन्हेगारींचा कधीच संबंधच नाही आहे आणि आम्हाला त्यात पडायचं पण नाही. तर माझी सगळ्यांना हात जोडून एकच विनंती की कोमकर टोळी असं बोलणं आधी बंद करा तुम्ही. आम्हाला त्या गोष्टीचा खूप त्रास होतो. एकतर आम्ही गेली वर्ष अख्खी कशी काढलेत आमचं आम्हाला माहिती आहे. आणि हे जे आंदेकर आहेत ह्यांना पूर्ण सगळा सपोर्ट राजकारणात येतो. ते आत्तापर्यंत सगळं अजितदादांचं नाव घेऊनच इथपर्यंत आलेत.
आणि इवन आमच्या दुकानावरती जी काही आधी गेल्या वर्षी कारवाई झाली होती अतिक्रमणाची, तर तेव्हा माझा मामा जो वनराज आंदेकर गेला, त्यांची कॉर्पोरेशनमध्ये खूप ओळख होती, त्यांची फोनवरून कामं व्हायची. त्यामुळे त्याचं लेखी असं कुठेच नाही आहे की यांनी आम्हाला दुकान पाडायला लावलं किंवा आम्ही सांगून तुम्ही कारवाई केली. त्यामुळे आम्ही असंच म्हणणार आहे की आमचा संशय तुमच्यावर होता. त्यांनी ते पण प्रकरण दाबलं, तेव्हा पण आम्ही शांत बसलो. त्यांनी 4-5 वर्ष आम्हाला इतका त्रास दिला आहे ना, आम्ही त्यांच्यासोबत एक शब्द पण बोललेलो नाही आहे. कारण की त्यांचं कसं राजकारणाचा प्रभाव आणि पोलीस मॅनेज करणं, पैसे देणं किंवा गोष्टी तिथल्या तिथे कागदपत्र फिरवणं हे त्यांचं आधीपासूनचं चालत आलेलं आहे आणि मी ते स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे लहानपणापासून. पण कधी आमच्या घरावरच ही वेळ येईल असं मला नव्हतं वाटलं, कधीच नव्हतं वाटलं. आत्ता माझ्या मम्मीसाठी पण आम्ही प्रयत्न करतो बेलसाठी, ते पण त्यांनी पैसे देऊन रिजेक्ट करायला लावलं. म्हणजे माणसाचं खच्चीकरण एवढं करायचं ना की त्याला जगूच द्यायचं नाही हे ठरवलेलं आहे त्यांनी. कारण की त्यांच्या साईडनी पोलीस पण खूप आहेत, पैसा खूप आहे, राजकारण पण खूप आहे आणि अजितदादांचं नाव घेऊनच ते इथपर्यंत आले. तर माझी त्यांना एकच विनंती आहे की आम्हाला न्याय मिळवून द्या. माझ्या भावाचा आणि आमच्या कुटुंबाचा याच्याशी काहीच संबंध नाही. तुम्ही आईदादांचं नाव घेत आहे, तुम्ही आईदादांना भेटणार आहात, तुम्ही यांना वाचवू नका कारण का हे आमच्या घरापर्यंत आले, भेटून तुम्ही त्यांना विनंती करणार आहात कारण का वनराज आंदेकर त्यांच्या पक्षाचे नगरसेवक होते. त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय का की अजित पवार त्यांच्या पाठीमागं आहेत, आंदेकरांच्या पाठीमागं आहेत आणि बंडू अण्णांच्या देखील पाठीमागं आहेत? सर, एकतर मी तेवढी मोठी नाही आहे की मला राजकारण कळतं, पण मी जेवढं ऐकलं आहे ना आत्तापर्यंत की अजितदादांना फोन केला की आमची कामं होतात, हेच त्यांच्या तोंडी असतं. आणि ते इतके मोठे माणूस आहेत की मला त्यांना भेटायची काही गरज नाही आहे. मला माहिती ती सामान्य माणसाची हाक ऐकतात, ते ऐकत असतील तर त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच माझी त्यांच्याकडे विनंती. तुम्ही काय शेवटचं सांगाल? तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटतं, ते 2 मुलांनी जे आयुषला गोळ्या मारल्यात ना, त्यांचं पण एन्काउंटर असंच करावं, त्यांचं पण आयुष्य असंच संपवावं आणि हे आमच्या घरातले जे कोणी आहेत सगळे त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. ते येऊ नये बाहेर, कारण का ते आत्ता मागच्या वेळेस पण त्यांना मोका लागला. 6 महिन्यांनी 7 महिन्यांनी कसे आले ते बाहेर हे कोणीच पाहिलं नाही. त्यांच्याकडे पैसा आहे, पैसा बोलतो. त्यामुळे हो सगळ्यांनाच काय पैसा आहे म्हणून ते लगेच येतात. मोका जरी असला की 6-7 महिन्यांनी बाहेर येतात किंवा 1.5 वर्षांनी बाहेर येतात. असं नाही व्हायला पाहिजे ना. त्यांची पण छानबीन करा. का पैसा देतात म्हणून सगळं संपतं का तिकडं? आणि आमच्याकडे काही नाही आहे म्हणून आमचं काही नसताना तुम्ही उचलून धरले. आमच्यावर कुठला गुन्हा आहे काय आहे ते तर बघा. काहीच गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही आहे. वर्ष झालं आहे तरी अजून हे पोलिस गुन्हे शोधत आहेत. एवढं काय केले काय? आम्ही काहीच नाही केलं. फक्त गरीब आहे म्हणून आम्हाला डांबून ठेवले जेलमध्ये. असं नाही व्हायला पाहिजे ना. आमची पण 3-3 घरं आहेत, सगळी उघड्यावर पडलीत. असा अन्याय केल्यावर कसं चालेल? म्हणजे जे लोक खरं बोलतात, खरं वागतात त्यांनाच तुम्ही हे करता आणि जे काळे धंदे करतात, खोटं नाटं वागतात, पैसा देतात त्यांच्या मागे तुम्ही ठामपणे उभे राहता. हे चुकीचं आहे ना. असं नाही झालं पाहिजे लोकांबरोबर. फक्त आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि माझ्या पोरासाठी मी विनंती करते. तो कशाच नव्हता, त्यामुळे आम्हाला ह्यात ओढूच नका आणि त्याला न्याय द्या. फक्त मी एवढंच म्हणणार आहे. तुम्ही हे केलं की त्याच्या आत्म्याला शांती भेटेल. त्याला काय कळतच नाही ह्यातलं. तू किती लहान आहे पण तरी ह्यात त्याला मुद्दामून ओढलंय. आणि ती जी 2 मुलं आहेत त्यांचा पण एन्काउंटर करा. त्यांनी जसा ह्याला संपवलंय तशी ती दोघं पण संपली पाहिजे. मगच त्याच्या आत्म्याला शांती भेटेल. कारण का तो त्यांच्या आद्यात नाही मध्यात नाही, उगीच भोगलंय त्यांनी सगळं. मग त्या मुलांना पण तेच पाहिजे. मला एवढंच वाटतं. म्हणजे त्यांनी जसं केलं आहे तसंच दुसऱ्यांनी त्यांच्याबरोबर केलं की काय होतं ही वेदना त्यांना पण कळाली ना, मग ते असं कुठंतरी थांबवल. बाहेरचे लोक पण सुधारतील. असंच करा आता. म्हणजे आयुष कोमकरचा गुन्हेगारी क्षेत्राशी काही संबंध नव्हता, त्याचा काहीही या सगळ्यांमध्ये रोल नव्हता. फक्त तो गणेश कोमकरांचा मुलगा आहे म्हणून त्याला गोळ्या खाव्या लागल्यात आणि अवघ्या 19 वर्षाचा हा आयुष आता यांच्यामध्ये नाही आहे. आणि त्यानंतर या सगळ्या त्यांच्या कुटुंबियांच्यामध्ये त्यांच्या आईचे बहिणीचे या सगळ्यांचे जे आहेत ते अश्रू आपण पाहिले. त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्राकडे ग्लॅमर म्हणून पाहणाऱ्या प्रत्येक तरुणाने हा संपूर्ण मुलाखत पाहणं गरजेचं वाटतं आहे. कारण का आपली देखील घरामध्ये आई आहे, आपली देखील बहीण आहे आणि आपण कोणाला तरी
मेंटॉर मानतो गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आणि त्यांच्या पाठीमागे जातो आणि अशा पद्धतीने एखाद्या दिवशी आपल्या देखील कुटुंबावर वेळ येऊ शकते. त्यामुळे ही मुलाखत जी आहे ती कोमकर कुटुंबियांची अतिशय बोलकी आहे आणि या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी एकंदर सगळी गुन्हेगारी क्षेत्रातल्या ज्या सगळ्यांना जो आहे तो एक चांगला संदेश जो आहे तो दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.